कृष्ण हरी चॅटीचा थोडा आवाज आहे. रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल झाले हो साजा सुख झाले हो साजने साजने तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल
सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी ओ हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर सुखाचे आदर सर्व 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 सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तू हा विठ्ठल बरवा तू हा विठ्ठल बरवा बाप रखुमा बापन कुमार तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय मरण माझे मरून गेले मरून माझे मरून गेले मरण माझे मरून गेले मरण माझे मरून गेले वज केले अमर केले अमर वज केले अमर वज केले अमर वज केले अमर वज केले अमर भाव पुसिले बूढ पुसिले भाव पुसिले बुढ पुसिले भाव पुसिले बूढ पुसिले भाव पुसिले बुढ पुसिले ओस ओसले देह भाव ओसले देह भाव सवसले
देह भाव ओसले देह भाव ओसले देह भाव ओसले देह भाव आला होता गेला पुर आला होता गेला आला होता गेला पुर आला होता गेला दरिला धीर जीवनी दरिला जीव धीर जीवनी धीर जीवनी करिला धीर जीवनी करिला धीर जीवनी करिला धीर जीवनी पोसले बुड पोसले ओस ओसले देह भाव ओस ओसले देह भाव ओस ओसले देह भाव पोसले बुड पोसले ओस ओसले देह भाव ओसले देह भाव ओस ओसले देह भाव कामने मुनादीचे कामने मुनादी हात कामने मुनादीचे कामने मुनादी झाले साचे उजवणे झाले साचे उजवणे हरे साचे उणवणे हरे साचे उणवणे हरे साचे उगवणे हरे साचे उगवणे ठाव पुसले बुड पुसले पुसले बुड पुसले ठाव पुसले बुड पुसले पुसले ओस ओसले देह भाव ओस ओसले देह भाव ओसले देह भाव देह भाव ओसले देह भाव विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई हरे श्री हरिभक्त परायण संगीत अलंकार अमोलजी महाराज वानखेडे हे पुढं म्हणतील आणि त्यांना साथ करतील श्री हरिभक्त परायण अमोल महाराज बेलगावकर. मरण माझे मरुणे गेले 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 मज केले अमर मज केले
ओसिने देह भाव देह भाव देह देह ओस ओसिने देह भाव गमदनि सरनि सदनि द गमद गम गम गरे सनि सदनि ओसिने देवा
मरण माझे मरून गेले, मज केले अमर. ठाव पुसिले बुड पुसिले, ओस ओसले देह भार. आला होता गेला पूर, धरिला धीर जीवनी. ठाव पुसिले बुड पुसिले, ओस ओसले देह भार. तुका म्हणे बुनादीचे झाले साचे बुजवणे. ठाव पुसिले बुढ पुसिले, ओस ओसले देह भाव. विठ्ठला विठ्ठला
पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की श्रीमंत श्री जगद्गुरुद्वारा महाराज की जय महायोग पीठे तटे भीमरथ्यामुरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भज पांडुरंगम् अजं रुक्मिणी प्राण संजीवनन्तं परमधाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नार्तियं देवदेवं परब्रह्मलिंगं भज पांडुरंगं कलावती ज्योधरार्थावतारं कलाकंकतेजोधिकामोदिवक्रं कलानिशवादापनदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवं रण्यकृष्णबिभसु संवाद भूतोर्गीर्तार्थ बोधाय ज्ञानेश्वरी वै कृति निर्मिता येन च प्राकृतोक्त्या समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवं राधा मेरे स्वामिनी मैं राधे जिकोदा जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन कुमार श्री गुरु चरण सरोज रज निज मनो मुकुरु सुधारी बरनवो रघुबर विमल जसु जोदायको फल चानि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरहु कलेस विकार मस्त कहे पायावरी मस्त कहे पाया मस्त कहे पायावरी मस्त कहे पाया वार करी संताचा वार करी आया वार करी संताचा या वार करी संताचा या वार करी संताचा या वार मस्त कहे पायावरी वार करी संताचा या वार करी संताचा या वार करी संताचा मस्त कहे पायावरी या वार करी संताचा या वार करी संताचा या वार करी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवे नमो संत नारायणा गुरु राजा नमो संत नारायणा गुरु राजा त्वरे येसी धावोनी तू भक्त काजा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला भंग थोडा दादा बेस कमी कर दीनवत्सल दया सिंधू करुणावंत सर्वभूत इतिरतः संत श्रेष्ठ माऊली महावैष्णव जगद्गुरु तुकोबरा यांचा साधा सोपा भौतिकांच्या परिचयाचा दिडक्या पद्धतीचा चार चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल निर्भयता कशी आपल्या जीवनात प्राप्त झाली याचं दिग्दर्शन करणारा हा अभंग आहे सेवेला आरंभ करण्या अगोदर 1 मिनिटाचा पर्याय द्यायचा म्हणजे तो असा सगळ्याला ज्ञात आहे आमच्या सर्व नवीन पिढीमध्ये जी काही या साईडला उभा टाकलेली मंडळी आहे या साईडला काही उभा टाकलेली मंडळी आहे आमच्या सगळ्यांच्या जीवनाचे शिल्पकार
ढाळेगाव नगरीचे नाही तर आपल्या महाराष्ट्राचे महाराज एक वारकरी संप्रदायातील सर्वात मोठं असं नाव आणि आपल्या स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाची ना प्रपंचाची कधी आसक्ती धरली ना माझा प्रपंच मोठा व्हावा याच्यासाठी महाराज कोणाकडून पैसे आणले नाही तर आपल्या प्रपंचावर महाराज तिळांजली सोडून संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला आणि आपल्या जीवनामध्ये एकच ध्येय हरिभजनी हे ढवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा आमच्या सर्वांचे आमच्या जीवनाचे शिल्पकार वैराग्यमूर्ती गुरुवर्य अर्थात भाऊ हरिभक्तपरायण अंगद महाराज कदम ढाळेगावकर आज भाऊंना जाऊन 1 वर्ष पूर्ण होते. तसं पाहिलं तर तिथीनुसार 4 तारखेला वर्षश्राद्ध झालं पण थोडी अडचण आल्यामुळे आपण कार्यक्रम थोडा पुढं घेतला होता आणि म्हणून तो आजचा दिवस आहे. आज भाऊंच्या या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सगळे दिग्गज कलाकार मंडळी वारकरी मंडळी कीर्तनकार प्रवचनकार भागवताचार्य संत महंत पारमार्थिक श्रोते मायबाप मंडळी गावातील तरुण नवयुवक सगळेजण आज उपस्थित झालेले आहेत. कारण का भाऊला आज आपण सगळेजण श्रद्धांजली आदरांजली अर्पण करणार आहोत. आतापर्यंत महाराज जे काही भाऊंनी आपल्या जीवनामध्ये पराकाष्ठा करून साधना केली त्या साधनेची फलश्रुती म्हणजे आजचा सगळा मराठवाडा आज इथं ढाळेगाव नगरीमध्ये उपस्थित झाला म्हणजे भाऊची साधना महाराज ही फलद्रूप झालेली आहे. म्हणून प्रपंचामध्ये किती आपण कमवलं प्रपंचामध्ये काय महाराज किती माड्या बांधल्या किती आपण पैसा कमवला याला कोणी किंमत देत नाही. तर जीवन जगण्यामध्ये जीवन जगत असताना आपण परमार्थासाठी किती वेळ खर्च केलाय किती आपल्या जीवनातली साधना महत्त्वाची आहे आणि त्या साधनेची फलश्रुती म्हणजे आजचा दिवस आहे. आज सगळे जवळजवळ मराठवाड्यातले 7-8 जिल्ह्यातले आज लोक इथे चंद्रपूरपासून इथं आले सोलापूर पुणे हे सगळी महाराष्ट्राची मंडळी आज उपस्थित झालेली आहेत. जरी 1-2 आले असतील तरी ते 1-2 आले म्हणजे जिल्हा जिकडे आला तालुकाच आला आणि आता प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही आणि कीर्तन करावा मी एवढा मोठा नाही आहे. आता हे सर्व पुढं बसलेली मंडळी कीर्तनकार मंडळी आहे आणि यांच्या पुढं मी कीर्तन करावं एवढा काही मी मोठा कीर्तनकार झालेलो नाही. पण आदेश शिरसावंदे मानावा लागतो गुरुजनांचा. गुरुवर्य कृष्णा भैया कदम गुरुवर्य सोमेश्वर महाराज दादांनी सांगितलं आणि उत्तम महाराज शिवाय दादा हे सगळेजण आमची इच्छा होती की एखादा मोठा कीर्तनकार आणावा नावाजलेला मोठं कीर्तन इथं ठेवावं. पण गणेशदादा हे आम्ही सगळे वारीमध्ये बसल्या ठिकाणी सगळ्याची इच्छा होती महाराज किती जरी मोठा कीर्तनकार आणला तरी भाऊचं जीवन काय आहे आणि भाऊ नेमकं कसे जगत होते हे त्या कीर्तनकाराला आपण जरी सांगितलं तरी तेवढं पटणार नाही आणि तेवढं महाराज त्याला माहिती नाही. मग आपल्याला कीर्तन करायचं आहे कीर्तन तर कोणाचंही करायचं आहे मग दुसऱ्याचं करण्यापेक्षा तुम्हीच कीर्तन करा कारण का त्यांना आनंद वाटेल. आयुष्यभर मी त्याच्यासाठी खर्च केला विठ्ठल आणि म्हणून आज कीर्तनामध्ये काही विशेष तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. कबीरा जब हम पैदा हुए जगू हंसे हम रोए ऐसी करनी कर चलो हम हंसे जग रोए चदरिया जीने रे जीने राम नाम रस दीने दरिया दीने रे दीने दीने रे तुमका मरे जिया रे सत्य कीर्ती रे भरले तेरे काय बापुनी किर अहंकार
असं जिणं असावं, आपण जगणं असं असावं, आपलं नाव पाठीमागं राहिलं पाहिजे, सत्कर्म आपल्या जीवनामध्ये घडलं पाहिजे. ते सत्कर्म भाऊनी केलेलं आहे. आणि म्हणून आज कीर्तनामध्ये तेवढा काय अभंग मला सोडवणं होणं नाही, शक्य नाही. एवढी सगळी अभ्यासक मंडळी पुढं बसलेली आहे. अभ्यासाचं विश्लेषण माझ्यानं होईलच असं शक्य नाही आहे. पण कीर्तन मग का असं करायचं, का तुम्ही उभा टाकला, त्याचं कारण आहे सगळ्यांचे अभिप्राय. आणि मग महाराज आभार प्रदर्शन म्हणून याचं कीर्तन आहे, दुसरं काही नाही. आतापर्यंत जे काही घडामोडी जीवनामध्ये झालेले आहेत, भाऊचं जीवन फक्त मला तुमच्या पुढं सादर करायचे. एकदा टाळी वाजून भजन करा. विठ्ठल तुकोबर आहे सांगतात, मरण नाही आधी आपलं, मरण माझे मरून गेले, मज केले अमर, ठाव पुसिले बूड पुसिले, ओस ओसले देह भाव. खरं पाहिलं तर या आपण महाराज या जगतामध्ये परिभ्रमण केलं, निरीक्षण जर केलं तर या जगतामध्ये असं आपल्याला पाहायला मिळतं. माणसं अनेक मरतात, जन्म घेतला तो व्यक्ती मरणार, पण जो व्यक्ती मेलेला आहे तो मी मेलोय असं सांगायला शिल्लक राहत नाही. जो मेलाय मी असं मेलोय असं तो सांगायला शिल्लक राहत नाही. आणि मग महाराज मी मेलोय म्हणून असं सांगतोय, त्या अर्थी तो मनुष्य मेलेला इको कमी करा, मेलेला नाहीये. मग महाराज तुकोबराय सांगतात, मरण माझे मरून गेले, आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोळा अनुपम्य, मरणाही आधी राहिलो मरुनी. मरणाच्या अगोदर ही सगळी वचनं तुकोबरांची कशी आहेत ऐका. याचं कारण आहे हे वैराग्यशील महात्म्याचे हे बोलणं आहे. कारण का, देहाबद्दल आसक्ती कसली नाही, देहाबद्दल ममत्व कसलंही नाही, नाही नाही, देहाचा संबंध त्यांनी अगोदर सोडवलेला आहे. विठ्ठल काही माणसं जीवन जगत असताना महाराज देहाबद्दल आसक्ती धरतात आणि नंतर सुद्धा देहाची आसक्ती धरतात. सांगायचं झालं तर म्हणजे जिवंत असतानाही देहाबद्दल आसक्ती धरतात, देहाचा त्यांचा संबंध असतो. पण देह गेल्यानंतर सुद्धा पण तरी त्यांचा संबंध देहाचा सुटत नाही. म्हणजे मरणाच्या अगोदरही देहाचा संबंध आहे, मेल्यानंतरही देहाचा संबंध आहे. दुसरा गट वर्ग असा आहे, देह आहे तोपर्यंत देहाचा संबंध आहे, पण देह एकदा गेला रे गेला, देहाचा संबंध तुटला, संपला विषय. तिसरा वर्ग असा आहे, देहही सोडत नाही आणि देहाचा संबंधही सोडत नाही. आणि चौथा वर्ग असा आहे, देह सोडण्याच्या अगोदरच देहाचा संबंध मात्र त्याने सोडलेला आहे. विठ्ठल पहिला वर्ग आहे, देहही सोडत नाही आणि देहाचा संबंधही सोडत नाही. हा कोणता वर्ग आहे, याला पामर वर्ग असं म्हटलं जातं. हा पामर आहे, हा देहही सोडत नाही आणि देहाचा संबंधही सोडत नाही. या देहाबद्दल एवढं त्याचं ममत्व जडलेलं असतं महाराज, त्याला भक्तीला ये म्हटलं तरी, कीर्तनाला ये म्हटलं तर, वारीला ये म्हटलं तर येणार नाही. बस देवपूजा कर म्हटलं करणार नाही. त्याच्या ध्यानामनामध्ये एकच संसार भरलेला असतो. नाही, देहाचं एवढं त्याला ममत्व जडलेलं असतं महाराज, ते देव मानत नाही, या देहाला देव मानतो. आणि या देहाची सेवा करणं यालाच भक्ती मानतो. देह तो देव, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखंड्याची. बस त्याला काही दुसरं करत नाही. नित्य उठून या खावयाची चिंता. त्याला आंघोळीचं देणं घेणं नाही, देवपूजेचं देणं घेणं नाही, वारीचं महत्व माहीत नाही, काही नाही महाराज. फक्त या देहाचे लाड करायचे, याच्यापेक्षा दुसरं काही त्याला कळत नाही. म्हणजे ही देहही सोडत नाहीत आणि देहाचा संबंधही सोडत नाहीत. विठ्ठल चला, पहिला वर्ग आहे, देहही सोडत नाही आणि देहाचा संबंधही सोडत नाही. दुसरा वर्ग असा आहे, देहही सोडतो आणि देहाचा संबंधही सोडतो. हे साधक अवस्थेतला व्यक्ती आहे महाराज. देह आहे तोपर्यंत त्या देहाची महाराज काळजी घेत असतो, पण एकदा देह सुटला, देहाचं ममत्वही सुटलं. ते 2 नंबरचं आहे. 3 नंबरचं आहे, देह सोडतो पण देहाचा संबंध मात्र सोडत नाही. याला म्हणायचे विषयी. हा विषयी देह सोडतो पण देहाचा संबंध मात्र पंडित महाराज सोडत नाही. आणि मला वाटतं या वर्गामध्ये बहुतांश लोक याच वर्गातले जास्त आहेत. देह सोडतात पण देहाचा संबंध मात्र कधी सोडत
कधी सोडत नाहीत. आणि म्हणून आपल्याकडे पद्धत आहे, ते देह सोडल्यानंतर देहाचा संबंध सुटत नाही. म्हणूनच सावडा गेल्यानंतर तिथं 4-5 वस्तू न्यावं लागतात संग संग. काय काय न्यावं लागतंय? चहा, दूध, बिस्किट, बिडी, काडी. पुढं आणखी बोलू का? सगळी श्रेष्ठ मंडळी आहे, त्यांच्या देखत नाव घेणं उचित नाही म्हणा, पण तरी इशारा करतो म्हणजे सगळ्याला कळतंय. कळाले का नाही? हे टाटा करणं चालू मी. हा, सरकार मान्य तिथं नेऊन ठेवावं लागतं. कारण का देह गेलाय, देह सोडलाय, पण तिथं नेऊन ठेवण्याचं काय कारण आहे अंकुश महाराज? याचं कारण एकच आहे, यानं देह सोडलाय पण देहाचा संबंध नाही सोडला. विठ्ठल आला मी एक दृष्टांत सतत सांगत असतो महाराज. एकदा आम्ही त्या सातारा जिल्ह्यामध्ये कीर्तनाला गेलो होतो. गडगन श्रीमंत असलेला व्यक्ती महाराज, 2-4 सुना, नातू, वर्ष आपलं काठी, त्याचं कोट्याधीश महाराज उत्पन्न असेल, एवढा श्रीमंत. त्याच्या घरी आम्ही एकदा झोपण्यासाठी गेलो होतो महाराज. एवढी आईश, खूपच आईश, गादी हातभर असेल एवढी मऊ गादी, एवढी सुपर महाराज. मी एकदा झोपण्यासाठी गेलो महाराज. मी म्हणलं महाराज झोपायचे, मला रूम दाखवा. त्यानं रूममध्ये नेलं महाराज. गादी होती. मी म्हणलं अहो मला झोपायचं आहे, या खिडकी दिसत नाही, फॅन दिसत नाही, एसी दिसत नाही. आता सवय लागली आम्हाला काहीतरी फॅन, एसी. ते म्हणले महाराज तुम्हाला काहीच देणं घेणं नाही, फक्त तुम्ही या गादीवर झोपा म्हणे. मी त्या खरंच गादीवर झोपल्या 15 मिनिटात ती गादी थंड झाली. ना एसी, ना कूलर, ना काहीच नाही, थंड गादी झाली. मग ते घर एवढं चांगलं झाल्यानंतर महाराज लोक नंबर सेव्ह करत असतात बरं. पुन्हा जायला होय माधव महाराज, पुन्हा जावं लागतं, संबंध असतात. पुन्हा मी नंबर सेव्ह केला. पुन्हा 2-4 महिन्याला पुन्हा गेलो. मी म्हणलं काका मला झोपायचे. ते म्हणले महाराज आमासनी ठाऊक आहे तुम्हाला आराम करायची या. तिकडची दाजी भाषा. म्हणलं काय हरकत नाही, चला. त्याच रूममध्ये नेलं. मी म्हणलं काका अहो गेल्या वर्षी आलतो, याच रूममध्ये झोपायला आणलं तुम्ही, पण ही गादी थंड आहे. आता थंडीचे दिवस आहेत, मला काहीतरी पांघरा द्या म्हणे. ते म्हणे महाराज फक्त तुम्ही या गादीवर झोपा. मी त्या गादीवर झोपलो. खरंच 15 मिनिटात गादी गरम झाली. हिवाळ्यात गेलो, गादी हिवाळ्यात थंड असते मराचे का हो. हिवाळ्यात गेलो, गादी गरम झाली. उन्हाळ्यात गेलो, गादी थंड झाली. पावसाळ्यात गेलो नाही, कशाला खोटं बोलायचं नारदाच्या गादीवर. 2दाच गेलो होतो. पण महाराज कालांतराने ती व्यक्ती मरण पावली. म्हातारं गेलं. ते गेल्यानंतर आपल्याकडे जसे तेरवीचे गोड जेवणाचे कार्यक्रम असतात, तिकडे महाराज दशक्रियेचा कार्यक्रम असतो. ही आळंदीला राहणारी मंडळी सगळे प्रवचन असतात महाराज. तिकडे कीर्तन नसतात. गंगाच्या काठावर तिथंच प्रवचन करायचे आणि कावळ्यानं शिवलं की बस कार्यक्रम समाप्त झाला. तिथंच सगळं असतं महाराज. प्रवचन सुरुवात झालं, सगळेजण यायला लागले, बसायला लागले. महाराजांचं प्रवचन सुरुवात झालं. आता प्रवचनाची वेळच असते 1 तास. सकाळी 1 तास प्रवचन असतं, 8 ते 9. कीर्तन म्हणलं की 2 तास, प्रवचन म्हणलं की 1 तास, कीर्तन म्हणलं की 2 तास, कथा म्हणलं की 3 तास. आता 8 दिवसाला हाय माळेगाव. तिथं काही नाही, वेळ नाही, काळ नाही, रात्र दिवस सारखाच आहे. वाईटाला वेळ काळ नसते, काही नाही महाराज. लक्षपूर्वक ऐका. आणि मग महाराज प्रवचन सुरू झालं. 1 तास समाप्त होऊन गेला तरी सुद्धा कावळा शिवायला आला नाही. 1 तासाचा 1.5 तास झाला तरी कावळा आला नाही. 1.5 तासाचा 2 तास झाला तरी सुद्धा कावळा आला नाही. ज्या महाराजाला बोलवलं होतं का नाही, ज्या माणसानं तारीख घेतली होती, असं दीपक महाराजाकडे त्यांना नजर दिलं. महाराज किती वेळ करायचे आणखी? आणि दीपक महाराज म्हणले आणखी 15 मिनिटं करा की प्रवचन. आणखी त्यानं 15 मिनिटं पुन्हा प्रवचन वाढवलं. महाराज आता 2 तास, 2.25 तास झालं. पुन्हा बघितलं महाराज आणखी किती वाढवू? ते म्हणले आणखी 15 मिनिटं वाढवा. पुन्हा 15 मिनिटं वाढवलं. 2.5 तास प्रवचन झालं तरी कावळा आला नाही. पुन्हा महाराजांना बघितलं. महाराज किती वेळ करू प्रवचन? महाराज म्हणले आणखी 15 मिनिटं वाढवा. महाराज म्हणले किती वाढवायचं हो आता? हिरीतलं पाणी संपलं, आता का गाळ उपसायचा काय? आता ज्याला कळलं त्याला धन्यवाद. आता आहे का नाही महाराज? आमचं आम्हाला कळते, आता बाकीच्याला काय नाही. आता लक्षपूर्वक ऐका. म्हणजे जेवढं पाठ केलं तेवढं गेलं संपून. आता किती बोलेल ते महाराज 2.5 तासाच्या नंतर? आता जेवढं होतं तेवढं गेलं संपून. आता तुम्ही जर मला म्हटले 4 पर्यंत कीर्तन करा, शक्य आहे का? मला माहिती आहे तुम्ही म्हणणारच नाहीत. आता जे इटलकर म्हणणार आहे तुम्ही. पण महाराज तेवढं वेळ जमणार नाही म्हणे. आता काय करावं? आणि तेवढ्यामध्ये महाराज त्यांना राय काढी. आता प्रवचन तर लांबायला जमत नाही. एक महाराज मनुष्य उठला, असे साहेब साईडला बसले होते. त्या साहेबाला म्हणे साहेब तुम्ही इकडे या, बाबाचं दर्शन घ्या. ते साहेब म्हणले माझा आणि बाबाचा काही संबंध नाही, उगं लोकांना बरं वाटावं म्हणून मी आलो, काय देणं नाही म्हणे याचं. पण साहेबाला सांगितलं तुम्ही उठा, माझा आहे का एकदा उठा. साहेबांची इच्छा नव्हती अंकुश महाराज, पण त्या कार्यकर्त्यांना उठवल्यामुळं साहेब उठले.
कधी कधी साहेबाच्या जरी मनात नसलं प्रमोद दादा, तर साहेबाच्या जरी मनात नसलं तरी साहेबानं कार्यकर्त्याचं ऐकावं लागतंय. जर कार्यकर्त्याचं साहेबानं जर नाही ऐकलं तर कार्यकर्ते उचलून साहेबाला खुर्चीवर बसवतात. ऐका नाही महाराज, ऐकावं लागतं. साहेब उठले, महाराज आले जवळ आणि साहेबाच्या कानात काहीतरी त्यांना बोललं. महाराज ते साहेब आले, ते दूध होतं ते सगळं अर्पण केलं, पूजा केली, सगळे झालं. 2 हात जोडून पाठीमागं सरकता सरकता ते एकच शब्द बोलले, म्हणले बाबा तुम्ही गेलात, संसाराची चिंता करू नका बाबा, संसार चांगला आहे तुमचा बाबा, लेकरबाळाची चिंता करू नका बाबा, मी लक्ष ठेवील बाबा. मला माहित आहे बाबा तुम्हाला सगळ्यात जास्त टेन्शन आहे, तुमचा ऊस 42 एकर ऊस आहे बाबा, पण मी साखर कारखान्याचा डायरेक्टर बोलतोय बाबा, तुमचा ऊस तुरा येण्याच्या अगोदर म्हणजे म्हातारी फुटण्याच्या अगोदर कारखान्यात ऊस न्यायची जिम्मेदारी माझी. आणि पाठीमागं सरकल्या सरकल्या 5 कावळे आले. गेलं म्हातार, पण संबंध कशात आहे? बोला बोला. अर्थात देह सोडलाय, पण देहाचा संबंध त्याने सोडला नाही महाराज. हा 3रा वर्ग आहे. पण 4था वर्ग असा आहे, देह सोडण्याच्या अगोदरच या देहाचा संबंध सोडतो, तो वर्ग आहे, तोच म्हणजे संतांचा. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. देह सोडण्याच्या अगोदरच या देहाचा आणि माझा संबंध नाही असं संत महात्मे. मर नाही आधी राहिलो मरणे, 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 मर नाही राहिलो मरणे, मर नाही आधी राहिलो मरणे, मर नाही आधी राहिलो मरणे. मग केले मनी होते तैसे, मग केले मनी होते तैसे, मग केले मनी होते तैसे, मग केले मनी होते तैसे. आता 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 तुम्ही पहा आमचे मला, 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 आमचे मला, आमचे मला. मर नाही आधी राहिलो मरोनी, मग केले मनी होते तैसे. आम्ही आमच्या देहाची आसक्ती आधी सोडून दिलेली आहे. हा देह कोणाचा आहे? ज्याचा आहे तो घेऊन जाईल, माझा आणि त्याचा काही संबंध नाही. आणि खरंच आहे, संत महात्मे जे सांगताय, संत महात्मे जे म्हणतायत तेच खरं आहे. कारण का देह आपला दुही कळाचे धनु कुबीराचे, इथे मनुष्याचे काय आहे, इथे मनुष्याचे काय, हे कळाचे देश मनुष्याचे, इथे मनुष्या देश मनुष्याचे काय आहे, हे कळाचे धन फुलाचे, हे कळाचे धन कुबेरा, देश मनुष्याचे काय आहे, देश
काळाचे धन कुबीराचे, येथे मनुष्याचे काय आहे निमित्याचा धनी. केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. लक्षपूर्वक ऐका, कारण का देह आपला नाही, देह कोणाचा आहे? बस देहा पाचाचा, आणीला उसना सेकी ज्याचे त्याला. हो, 5 जणाचा हे देह महाराज उसना आणलेला आहे, आणि उसना आणलेलं एक दिवशी परत करावं लागतं. 5 जण कोण आहेत? ते पंचमहाभूताची सत्ता या देहावर आहे. पंचमहाभूत कोणते कोणते आहेत? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि गायछाप. चुकलं वाटायला आहे की नाही? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. कारण का सध्या पंचतत्वापैकी ते एक झाले, ते खाल्याशिवाय माणसाला जमनच ना चाले म्हणून. झोपही येईना, पोटही साफ होईना झालं त्याचे महाराज. ऐका महाराज, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे पंचतत्व आहे, आणि या पंचतत्वाचं, या पंचमहाभूताचं हे शरीर आहे. आणि म्हणून या शरीराबद्दल आसक्ती धरण्याचं काही कारण नाही. हो, आमचा आणि या देहाचा संबंध कुठपर्यंत आहे? जोपर्यंत महाराज इथं आम्हाला कार्य करायचंय तोपर्यंत या देहाचा आणि आमचा संबंध आहे. ज्या दिवशी आमचं कार्य समाप्त झालंय त्या दिवशी आम्हाला या देहाचं काही देणं घेणं राहिलेलं नाही. आमचं कार्य आम्ही केलं, आम्ही मुक्त अवस्थेला प्राप्त झालो, त्याच्यामुळे या देहाचा संबंधही आम्हाला राहिलेला नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, आम्ही मरणाच्याही महाराज माझे मरण गेले. मरण क्या बात आहे. हे भजनच आज ऐकायचे आता, बाकी काही नाही महाराज, आहे की नाही? मरण माझे मरून गेले, मज केले अमर. या देहाबद्दलची आसक्ती आम्ही आधीच पहिलीच सोडून दिलेले. हो, पिंड पदावरी दिला आपुले करी माझे झाले. स्वतः मरण्याच्या अगोदरच आम्ही देहाबद्दलची आसक्ती महाराज निर्मूलन करून टाकलेले. आपला पिंड आम्ही दान करून टाकलाय, त्याच्यामुळे या देहाची आमचं काही संबंध राहिला नाही. आणि म्हणून महाराज आत्मशक्ती प्राप्त झाल्यानंतर हे महाराज शब्द येतात, मरण माझे मरून गेले, मज केले अमर. महाराज तुम्ही अमर झालात म्हणे. हो, मग अमर होण्यासाठी नेमकं काय केलं? पुशीले बुडा
पुशिले ठाव पुशिले बुड पुशिले वा वा ठाव पुशिले बुड पुशिले ठाव पुशिले राम राम बुड पुशिले राम अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबराय सांगतात ठाव पुसिले बुड पुसिले ओस ओसले देह भाव ठाव पुसणं म्हणजे काय आणि बुड पुसणं म्हणजे काय ऐका ठाव पुसणं म्हणजे अहंकार रहित जीवन करणं आणि बुड पुसणे म्हणजे अंधकारातून म्हणजे अज्ञानातून निवृत्ती करून सज्ञानी होणं आपल्या आयुष्यामध्ये आपण सगळ्यात जवळ घेतलंय ते म्हणजे अहंकार आणि त्या अहंकारावर मात करण्यासाठी महाराज आम्ही ही साधना केली आणि परमार्थाची साधना करून महाराज आम्ही आमचं जीवन अहंकार रहित जीवन करून घेतलं आणि अहंकार मुळासकट घालवून टाकला ठाव पुसिले अहंकार घालवल्याशिवाय कोणतीही साधना फलद्रूप होणं शक्य अहंकार गेला हो तुका म्हणे तुका म्हणे देव झाला तुका म्हणे देव झाला अहंकार गेला अहंकार गेला तुका म्हणे देव तुका म्हणे देव झाला तुका म्हणे देव झाला तुका म्हणे देव झाला अहंकार गेला तुका म्हणे देव झाला ठाव
पुसणं म्हणजे अहंकार रहित जीवन करणं, अहंकाराला बाजूला सारणं. बुड पुसिले या शब्दाचा अर्थ आहे अज्ञानाची निवृत्ती, अज्ञान निवृत्ती करणं. बुड पुसिले ओस ओसले देहभाव, देहाबद्दलची कसली आसक्ती नाही. देहाचे 3 प्रकार आहेत. आता ते सांगत बसत नाही, आपल्याकडे 1:15 वाजलाय. आता बाकीच्या चाली आपल्याला यायच्यात पुढं बोलायचंय. त्याच्यामुळे महाराज या सगळ्याचा महाराज मी विकाररहित माझं जीवन केलंय. ठाव पुसिले बुड पुसिले ओस ओसले देहभाव. आमच्या जीवनामध्ये आम्ही साधना केली आणि साधना करत असताना महाराज मग तुमच्या जीवनामध्ये काही चढ उतार आले, त्याला तुम्ही काय केलं? तुकोबार म्हणतात आमच्या जीवनात जे काही प्राप्त झालंय, जे काही निघून गेलंय, त्याचा आम्ही शोक कधी केला नाही. जेवढं आमच्या संचितानं, जेवढं आमच्या प्रारब्धानं आम्हाला मिळाले त्याच्यात आम्ही समाधान मानलंय. वारा आला, पूर आला, ओसरून गेला, वार आला, निघून गेला, तसं आमच्या जीवनामध्ये जेवढं काही घडलंय संसारातलं तेवढं याच पुरासारखं आहे. आमचं मन स्थिर राहिलं. अभंगाचा 3रा चरण. आला होता गेला पूर, आला होता गेला पूर, आला होता गेला पूर, आला होता गेला पूर, होता गेला पूर, आला 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 होता गेला पूर. धरिला धीर जीवनी, धरिला धीर जीवनी, धरिला धीर जीवनी, भाव पुसिले बुड पुसिले, भाव पुसिले बुड पुसिले, भाव पुसिले बुड पुसिले, भाव पुसिले बुड, भाव पुसिले बुड पुसिले, भाव पुसिले बुड पुसिले, भाव पुसिले बुड पुसिले. अभंगाच्या 3ऱ्या चरणात तुकोबाराय सांगतात महाराज आला होता गेला पूर, धरिला जीव, धरिला धीर जीवनी. आमच्या जीवनात मी धीर धरला. आला पूर गेला पूर, आला होता गेला पूर. कोणता पूर आला? आमच्या जीवनात स्त्री आली, पुत्र आले, पौत्र आले, संपत्ती आली, सगळं आलं आणि जसं आलं तसं निघून गेलं. आम्हाला त्याचा काही खेदही वाटला नाही. जेव्हा आली त्यावेळेस आम्हाला आनंद झाला नाही आणि आम्हाला सोडून गेली त्यावेळेस आम्हाला दुःख झालं नाही. दादा हे शिवेला आज अभंग घ्यायचं महाराज एकच कारण आहे, मी हे अभंगावर पहिल्यांदा कीर्तन केलं नाही, मी पहिल्यांदा कीर्तन करतोय. हे 3रं चरण मला वाटतं भाऊच्या जीवनात परफेक्ट 100% बसतं म्हणून मी अभंगाची निवड केलेली आहे. आला होता गेला पूर, धरिला जीव, धरिला धीर जीवनी. मी आता अभंग पाठ केला महाराज. इथं बसल्यानंतर शेवटचं चरण विचारलं महाराजांना. मी एक महाराज 3रं चरण मला एवढं मनाला भासलं, कारण का तुकोबराने जेवढं महाराज हे जीवन आपलं जगलंय हे 3ऱ्या चरणात सांगितलेलं आहे. आणि 3रं चरण हुबेहूब आमच्या भाऊंनाही महाराज सिद्ध होतं. कारण का आला होता गेला पूर, धरिला धीर जीवनी. आपल्या जीवनामध्ये धीर धरला. पूर कोणते कोणते आले? स्त्रीचा पूर आला, मुलांचा पूर आला, संपत्तीचा पूर आला, सगळ्या इस्टेटचा पूर आला. पण महाराज सगळं भेटलं, मिळालं, पण त्याची कधीच महाराज आनंद व्यक्त केला नाही आणि ते सगळं सोडून गेलं. तरी भाऊनं कधी जीवनात दुःख मानलं नाही, कधीच नाही महाराज. तुकोबराच्या जीवनामध्ये सुद्धा तुकोबराला श्रीमंती मिळाली. ज्यावेळेस तुकोबराच्या जीवनात श्रीमंती मिळाली त्यावेळेस तुकोबराने महाराज श्रीमंतीचा असा वाव आणून लोकांना सांगत फिरले नाहीत. आणि ज्यावेळेस तुकोबराची गरिबी परिस्थिती झाली त्यावेळेस सुद्धा तुकोबराने आपलं समाधान कधी डगमगू दिलं नाही. चित्ताची स्थिरता, चित्ताचं समाधान एकाग्र करून ठेवलं महाराज.
दोन्ही बाजू तुकोबऱ्याच्या जीवनामध्ये आहेत. आणि जसं तुकोबऱ्याचं जीवन आहे ना त्याच पद्धतीचं आमचं भाऊचं जीवन आहे. अहो एवढी श्रीमंती तुकोबरायची, पण तुकोबराने त्या श्रीमंतीला महाराज दिली तिलांजली देऊन टाकली. काही ठेवलं नाही महाराज. स्वतःची पत्नी अन्न करून मेली, पण तुकोबऱ्या सुद्धा म्हणतात महाराज बाईले मिली मुक्त झाली. बस विठू तुझे माझे राजे नाही दुसऱ्याचे काज. आता बरं झालं काही दे ना, बाप मेला न कळता नव्हती संसाराची. विठू तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज. भाऊच्या जीवनामध्ये सुद्धा महाराज जशा तुकोबराच्या जीवनामध्ये 2 पत्न्या, भाऊच्या जीवनामध्ये 2 पत्न्या. एक पत्नी सोडून गेली, पण तुकोबरायचं जसं जीवन स्थिर आहे तसं भाऊंचं जीवन स्थिर आहे. संपत्ती जवळ आली त्यावेळेस भाऊनं कधीच महाराज संपत्तीचा माज कोणाला दाखवला नाही. बापदादाची इस्टेट आपल्या जवळ होती, 4-4.5 एकर जमीन आहे, पण महाराज ती 4.5 एकर जमीन न मनामध्ये संकोच बाळगता ना खंत कोणती मानता माझे लेकर माझ्यानंतर काय खातील याचा विचार न करता या जगाचा, आणि जेवढे माझ्याजवळ लेकर आलेले आहेत, जेवढे काय 5-25 लेकर त्यावेळेस आमच्या संस्थेमध्ये आम्ही होतो, या सगळ्या लेकरांचं जीवन उज्ज्वल करण्यासाठी भाऊनं 4-4.5 एकर जमीन विकून दान देऊन टाकले. आणि ते सगळा पैसा आपल्या प्रपंचासाठी ना बँकेमध्ये ना टाकला, संस्था बांधून काढून आश्रम बांधून काढून ती ट्रस्ट केली. याला म्हणायचं आला होता गेला पूर. धरीला धीर जीवनी ना कधी आसक्ती धरली. गाडीमध्ये आता सगळे हे जवळची भाऊच्या जवळची मंडळी आहे. आता आम्ही लहान होतो, आम्हाला कळत नव्हतं. ज्यावेळेस भाऊनं महाराज जमीन विकून टाकली, सगळेजण म्हणत होते त्यावेळेस राजाभाऊ इथं शिक्षक म्हणून होते महाराज शिकवण्यासाठी. दादा भैया आम्ही सगळे लहान होतो. कल्याण महाराज इथं सगळी उभा टाकलीत ना मंडळी, ही सगळी ही आम्ही सगळेजण महाराज, आता प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही, ही एवढी उभा टाकलेली मंडळी आहे. आता गावातील सगळी आता सगळे सगळ्याच माहीत, आम्ही सगळे लहान होतो. पण मनामध्ये कसली महाराज अजिबात संकोच वाटला नाही. एखाद्या वेळेस जर आम्हाला वाटलं ना राग कधी आला तर रागानं मी कधी कधी भाऊला बोलत असतो महाराज. भाऊला बोलताना मी म्हणायचं, भाऊ त्या काळात जर अडचणीमध्ये जर असं सांभाळून जर जमीन ठेवली असती तर भाऊ आपल्याला गाईसाठी चारा आणायला जमीन झाली असती हो, आपल्याला खेळायला मस्त जागा झाली असती, आश्रम बांधायला जागा झाली असती. तर भाऊ उलट काय म्हणायचे माहीत आहे का, अरे इथं 30 पोरं आहेत म्हणे, एवढ्या 30 पोराच्या नावावर जेवढी गावात जमीन आहे ती सगळी माझ्याच नावाची आहे म्हणे, असं म्हणायचे. तुमचं महाराज तुमचं जीवन चांगलं झालं पाहिजे रे, बस तुम्ही कमवलं ना ते मला हाल, तुम्ही गाडीत फिरले पाहिजे, बस तुमच्या गाडीत जरी मला बसायला जागा मिळाली तरी धन्यता मानायची. गाडी घेतली, ज्यावेळेस मी गाडी घेण्यासाठी निघालो त्यावेळेस भैयाला आणि दादाला दोघालाही सांगितलं भाऊनी त्याला गाडी घ्यायची तर जेवढे आपल्याजवळ पैसे आहेत आधी त्याच्या अकाउंटला ट्रान्सफर करा, कारण का त्याची गाडी म्हणजे माझी गाडी आहे. आणि भाऊला गाडी नसताना पहिल्यांदा मला गाडी घेऊन दिली त्यांनी, आणि मग महाराज 6-7 महिन्यांनी मग आम्ही पुण्याला जाऊन भाऊसाठी गाडी आणली. कधी जीवनामध्ये नाही स्वतःसाठी काहीच केलं नाही भाऊनं, कधीच नाही महाराज. आमच्या बापाने आम्हाला फक्त जन्म दिलाय, आमच्या बापाने फक्त आम्हाला जन्म दिलाय, पण जीवन कसं जगायचं, जीवनामध्ये काय केलं पाहिजे माणसानं, आणि कसं जगलं पाहिजे, आणि कसं बोललं पाहिजे, आणि कसं राहिलं पाहिजे, आणि आयुष्याचं सोनं कसं करून घेतलं पाहिजे, हे जर कोणी शिकवलं असेल ते म्हणजे आमचे भाऊ आहेत. नाही महाराज काहीच नाही. अहो घरच्या लेकरासाठी कधीच भाऊनी महाराज ₹1-2 बाजूला काढून ठेवलेत असं मला दाखवा. तुम्हाला दाखवतो. भैयाला आणि दादाला भाऊचं अकाउंट माहिती नव्हतं, मेल्यानंतर आता गेल्यानंतर त्यांना अकाउंट माहीत झालं, पण ते अकाउंट किती आहे किती पैसे ते मला माहिती होते. कधीच महाराज भाऊना अकाउंटला पैसे टाकायचे 10,000 5,000 7,000, आणि वर्षाकाठी भाऊच्या अकाउंटला सरकारच पैसे टाकत होतं महाराज. ते जागेचे पैसे, जमिनीचे पैसे, याचे विमा, तेवढा चालेला पैसा उचलायचा. पण कधीच नाही. आमची आका जवळ राहायची, पण आकाची कधी टाप व्हायची नाही भाऊला बोलायची. पैसे खर्च करताय तुम्ही लेकरासाठी ठेवा, अजिबात नाही. कोणीच बोलायचं ताकद नाही महाराज. जेवढे पैसे आले तेवढे महाराज बांधकामासाठी, तेवढे आश्रमासाठी, माझ्यासाठी काहीच नाही. जेवढं केलंय, जेवढं करतोय ते इथं संस्थेत आलेल्या सर्व लेकरांचं आहे. माझे जेवढे सख्खे लेकर आहेत महाराज, रक्ताचे जे आहेत, माझ्या वंशाचे जे लेकर आहेत 2 लेकरं, त्यांना परक आणि आलेले परक असं नाही.
जेवढे लेकरं आले तेवढे सगळे माझे आहेत. जसं माझं पोरग आहे तसं तू पण माझाच पोरग आहे. जसा मी आहे तसेच आलेले प्रत्येक पोरं माझे आहेत. लहान लेकरापासून ते मोठ्यापर्यंत महाराज सगळ्याला माया लावायची, जवळ घ्यायचं. आणि आपल्या जीवनातला अंधकार तर त्यांनी निवृत्त केलाच केला, पण आमच्या सगळ्या जीवनाला कला त्यांनी शिकवली. नाही, आमचं जीवन उज्ज्वल त्यांच्यामुळं झालं महाराज. जर आमच्या आईवडिलांनी जर आमचा हात जर भाऊच्या हातात दिला नसता आणि आम्ही जर या संस्थेत आलो नसतो महाराज, तर नारदाच्या गादीवर उभा सांगतो दादा, तर आमच्या जीवनाचं मात्र झालं असतं. मी कुठं असतो माहिती नाही. आज जी मंडळी गायकवादक म्हणून फिरतायत महाराष्ट्रामध्ये, 200-300 पोरं आहेत संस्थेतले. कीर्तनकार काही आहेत, आळंदीला आता सध्या आहेत. सगळे महाराज नावलौकिक झालेले मंडळी आहेत. याचं एकमेव कारण आहे, ज्यावेळेस आम्ही महाराज इथं संस्थेत आलो त्यावेळेस आमच्या वडिलांनी, आमच्या मायबापांनी आमचा हात भाऊच्या हातात दिला. आणि भाऊच्या हात दिल्यामुळं आज महाराज आमचे 1000 हात झाले. हो, लोक आमच्यासाठी वाट बघतात, लोक आमच्यासाठी फुलं अंतरतात, लोक आमच्यासाठी वेटिंगला राहतात. याचं श्रेय कोणाला जात असेल याचं महाराज एकच श्रेय जातं, ते म्हणजे सगळं आमच्या भाऊसाठी आहे. जे काय आमचा मान सन्मान होतो ना, तो आमचा नाही तर ते आमच्या भाऊचा होतो. कारण का त्यांनी आमच्या जीवनाला दिशा दिलेली, ध्यान ठेवा. वारीमध्ये असू द्या, इथं सगळे आता माता भगिनी आलेले आहेत, पाठीमागं बसलेले पुरुष मंडळी आहेत. प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही. गावं एवढे आहेत महाराज, मला लक्षात सुद्धा राहणार नाहीत, एवढे गाव आहेत. पण वारीमध्ये सुद्धा आपण बघत होतो, वारीमध्ये सुद्धा दिंडीमध्ये महाराज एखाद्या बार जेवले आणि बाजूला गेले असं नाही. जोपर्यंत अख्ख्या दिंडीतले माणसं जेवत नाहीत, मग स्वयंपाकवाल्या बायापासून आचार्यापासून पालं ठोकणाऱ्या पोरापासून ते दिंडीत चालणाऱ्या पोरापर्यंत, नाही ट्रॅक्टरचा ड्रायव्हर असू द्या की ट्रकचा ड्रायव्हर असू द्या, त्या सगळ्याला जेवण झाले का हे पाला जाऊन विचारणारे म्हणजे भाऊ आहेत. एवढं महाराज आपल्याला होत नाही. आता तुम्ही दिंडी चालवता, आम्ही चालवता, पण आता आमच्यानं ते होणं शक्य नाही महाराज. एवढा लढा, एवढं जीवन त्यांनी महाराज लोकांच्या कल्याणासाठी जगलेले आहेत. आणि म्हणून आता ऐसे कोणी होणे नाही, आता ऐसे कोणी होणे नाही, ऐसे कोणी होणे नाही, आता ऐसे कोणी होणे नाही. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या काने, आता ऐसे कोणी होणे नाही, आता ऐसे कोणी होणे नाही. ऐकल्या त्या काने, आता ऐसे कोणी होणे वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी, आता ऐसे कोणी होणे नाही. आता माणसं अशी महाराज होणं शक्य नाही. म्हणून आपल्या भाऊचं जीवन या चरणामध्ये परफेक्ट 100% बसतं महाराज. आला होता गेला पूर, धरीला धीर जीवनी. आयुष्यामध्ये कधीच महाराज कधी संपत्ती आली म्हणून सुख मान्य केलंय असं नाही, आणि संपत्ती निघून गेली, माझ्याजवळचं सगळं निघून गेलंय, मी दुःखी झालोय असं कधी दाखवलं नाही, कधीच नाही महाराज. आपण सगळे मंडळी बसलेले आहात, सगळे इथं बसलेले, पाठीमागं बसलेले, एका नाही महाराज असं सांगा मला काम पडलंय मला 10,000 रुपये भाऊनं मागितले तर असं नाही. तुम्हाला मागितले असतील पैसे महाराज, कशासाठी मागितले असेल? सुधाकर महाराज आहेत महाराज, इथं माधव महाराज आहेत, ही सगळी मंडळी आहे. अंधोरी, चिखली, केंद्रेवाडी, रावसाहेब मामा ते सगळे इथं आलेले आहेत. मावलगाव हे सगळ्या पार असेल, येस्तार असेल, धसवाडी असेल, आपलं लेंडेगाव, वंजरवाडी, हे सगळे महाराज गावामध्ये भाऊ जायचे आणि कार्यक्रम करायचे. मला पैसे द्या असं कधी म्हणायचे, फक्त एवढंच म्हणायचे तुमच्या कार्यक्रमाला येतो, माझ्याजवळ 25 लेकरं आहेत, मला पैसे नका पण माझ्या लेकरासाठी तांदूळ आणि तेलाचा कट्टा द्या. ज्यावेळेस आमच्या संस्थेमध्ये अन्नाची कमी होती
त्यावेळेस या सगळ्या मंडळीने जेवढे आता गावाचे नावं घेतलेत ना, त्या गावा जाऊन आम्ही महाराज मुठ महाराज आम्ही धान्य आणले गोळा करून. इथं मायकर उभा टाकला गणेश कल्याण भाऊ आहे. आम्ही तिथं जाऊन मुठ महाराज धान्य गोळा करून दिलेली मंडळी इथं आलेले. मग तुम्ही एवढं सांभाळलेलं आहे भाऊला. मला सांगायचं का, आयुष्यामध्ये त्यांनी पैसा कमवला नाही, आयुष्यात भाऊनी महाराज जास्त काय नाव कमवलं नाही, पण एवढं निश्चित आहे भाऊनं जे कार्य केलं तेवढं मोठं कार्य दुसरं कोणी करू शकत नाही. सतत मी सांगत असतो, आमच्यासारख्या महाराज लोकांनी महाराज आयुष्यामध्ये प्रॉपर्टी कमवली असेल, शेत घेतले असतील, बंगले बांधले असतील, गाड्या घेतल्या असतील, पण आमचे भाऊ असे होते, आम्हाला अभिमान वाटतो महाराज. आमच्या भाऊनी ना इस्टेट कमवली ना काहीच न करता 4 एकर जमीन विकली आणि ती विकली जमीन महाराज ती संस्थेसाठी दान देऊन टाकली आणि संस्थेचं बांधकाम पूर्ण करून ट्रस्ट केली. किती मोठा त्याग आहे जीवनामधला भाऊंच्या. वैराग्य मूर्ती म्हणायला काय हरकत आहे. 1 रुपयाचा पैशाच्या आशा नाही. खासदाराला आमदाराला आणि त्याच्याकडून निंदीव अजिबात नाही महाराज. आता नाव सांगत नाही, संध्याकाळी एक पेटी घेऊन इथं नेते आले होते महाराज. त्यावेळेस चालू होतं कार्य सगळा. आणि संध्याकाळी पेटी घेऊन आले भाऊ. भाऊच्या पुढे अशी पैशाची बॅग ठेवली पंडित महाराज आणि सांगितलं साहेबांना, महाराज तुम्हाला जेवढे लागतील तेवढे पैसे काढून घ्या म्हणे. वाटा वाटले वाटा, नाही तर संस्थेला ठेवा, पण आता पैसे आम्ही आता वापस नेणार नाही म्हणे. भाऊनं दोन्ही हात जोडून सांगितलं, अहो जिथं माझं कष्ट आहे आणि त्या कष्टातून मला मिळाले 10 रुपये, तेच माझं जीवनामध्ये नेमकं काय कमवलं. तर महाराज तुकोबराय सांगतात, आमच्या जीवनातली साधना एवढी फलद्रुप्त झाली, आमच्या जीवनातला सगळा अंधकार निघून गेला आणि आमचं परमोच्च स्थान आम्हाला मिळालं. अभंगाचं 4थं
नदीचे झाले साचे उजवणे ठाव पुसिले बुड पुसिले ओस ओसले देह भाव. म्हणून आज भाऊंचं आजवर्ष श्राद्ध आहे. जसं जमेल तसं थोडा वेळ मी या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. या अभंगाचा भावार्थ असाच असेल असा नाही बरं. 1 वाजल्या सगळी मंडळी जेवायची आहेत. सगळे परगावन मंडळी आहेत. जेवण करून पुन्हा घराकडे जायचे. पुन्हा कार्यक्रम लोकांना आहेत. म्हणून मला सगळ्याला माझी विनंती आहे, जे आता भाऊने हे रोप लावलेलं आहे, आता जे काही भाऊने हे बांधून वास्तू उभारलेली आहे, जे काही भाऊचे 2 वारे आहेत, समाधी सोहळा आहे, ते आता आम्ही सगळेजण ठरवलं आहे की बंद पडू द्यायचं नाही. जसं असेल तसं करत राहायचं आहे. कारण आतापर्यंत सगळ्यांनी आम्हाला सांभाळलेलं आहे. तुम्ही जसं भाऊवर प्रेम केलं आहे तसं आमच्यावर तुम्ही प्रेम करणारं आहेत, याच्यात काही मला दुमत नाही आहे दादा. पण एवढंच आहे, जेवढं भाऊ तुम्हाला वेळ देत होते किंवा भाऊ जेवढी आपुलकीनं तुम्हाला फोन लावित होते, तेवढा कदाचित आमच्यानं फोन लावणं, तुमच्याकडे भेटीला येणं, तुमची गाठ भेट घेणं, तुमच्याशी संवाद करणं तेवढं आमच्याने शक्य होणार नाही. कारण का भाऊ भाऊ आहेत, त्यांची पोकळी भरून काढणं हे आता शक्य नाही आहे. फार मोठी पोकळी आहे. नाही इथंच पोकळी नाही महाराज, ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी पोकळी आहे. आयुष्य पणाला लावून माझ्या लेकरांचं आयुष्य, माझ्या लेकरांचं जीवन उज्ज्वल झालं पाहिजे. माझ्या संसाराची राख रांगोळी झाली तरी चालेल, माझ्या जेवढ्या काही आश्रमातल्या लेकरांचा संसार तो महाराज बागायतीसारखा बगीच्यासारखा फुलला पाहिजे, अशी सतत मनात इच्छा बाळगणारे ते म्हणजे आमचे भाऊ आहेत. म्हणून आतापर्यंत सगळ्यांचे खूप महाराज आभार आहेत. या संस्थेसाठी सगळ्यांनी, प्रत्येकाने इथं आलेल्या प्रत्येक मनुष्यानं आमच्या संस्थेसाठी मदत केलेली आहे. म्हणून आम्ही जसं होईल तसं भाऊचा कार्यक्रम असतील, भाऊची पुण्यतिथी असतील, भाऊची 2 वारे असतील, समाधी सोहळा असेल, आम्ही ठरवलं आहे की बंद पडू द्यायचं नाही. आता दादा हे ते सगळे आलेले आहेत, महाराज आलेले आहेत, सगळे आहेत, सगळीच मंडळी आहे. महाराज इथं उभं उत्तम महाराज आहेत, सगळेच आहेत. आता प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही, पण तुम्ही सगळ्यांनी आम्हाला वडिलांसारखं आम्हाला मार्गदर्शन करा. जर आम्ही चुकत असतो, जर आम्ही कुठं चुकलो तर आपण सर्वांनी महाराज असं नाही, सोमेश्वर महाराज तुमचं असं चुकतंय, कृष्णा भैया तुमचं असं चुकतंय, शंकर महाराज तुमचं असं चुकतंय, तुम्ही असं केलं पाहिजे, असं करा, तुम्ही हक्कानं आम्हाला सांगा. पण भाऊ आम्हाला सोडून गेलेत असं कधी आम्हाला भास होऊ देऊ नका, एवढीच विनंती आहे सगळ्यांना. आता कधी आम्हाला फोन करतात लोक, सोमेश्वर महाराज भैया आम्हाला फोन करत नाहीत. मग मला सांगतात, कधी मी फोन केला तर त्याला म्हणतात महाराज शंकर महाराज पहिल्यासारखं आता येत नाहीत, बोलत नाहीत, इथं संस्थेत वेळ देत नाही, त्यांना आलं पाहिजे. दादा प्रत्येकाच्या पाठीमागं सध्या व्याप आहे, पण आम्ही जेवढा होईल तेवढा तुमचे मन जपण्याचा प्रयत्न करणार आहोत. नजर चुकीनं जर एखाद्या वेळेस जर आमच्याकडून काही राहिलं असेल तर उदार अंतकरणाने आम्हाला माफ करा. हा कार्यक्रमसुद्धा महाराज सगळ्याच्या सहकार्यातून हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. म्हणून आपल्याला सगळ्याला विनंती आहे, गावातले असतील सगळे, ढाळेगाव आहे, लेंडेगाव आहे, ह्या दोन्ही गावाने आम्हाला मदुकरी दिलेली आहे. मी ज्यावेळेस ढाळेगावात कीर्तनासाठी आलो त्यावेळेस मी उच्चार केलेला आहे. कारण का तुम्हाला कधीच महाराज आम्ही परक समजत नाही आहे, तुम्ही आम्हाला परक कधी समजू नका, कधी हाक मारा, आम्ही येण्यासाठी तयार आहे. कारण का उपकार खूप तुमचे आमच्यावरती आहेत. आम्ही जरी तुम्हाला महाराज काही जरी दिलं तर त्या उपकारातून परत येणं शक्य नाही. कारण का एका घरी जाऊन तुम्ही आम्हाला जगण्यासाठी एक भाकर दिलेली आहे. इथं बसलेल्या सगळ्या माता भगिनींनी आम्हाला पहिली भाकर त्यांच्या लेकराला दिली नसेल पण आम्हाला दिलेली आहे, आणि भाऊनी महाराज तो प्रसाद आम्हाला खाऊ घातलेला आहे. मग तुमच्या एका भाकरीच्या तुकड्यातून, तुमच्या एका कोरकोर भाकरीतून, तुमच्या भाजीतून ही आज सगळी मंडळी उभा टाकलेली आहे. म्हणून आपलं सर्वांचे महाराज आमच्या पाठीमागं आशीर्वाद राहू द्या. आता प्रत्येकाचं एकच काम आहे की आपण सर्वांनी जसं पहिल्यांदा सहकार्य केले तसंच आता सर्वांनी आम्हाला सहकार्य करायचं आहे, एवढीच अपेक्षा आहे, दुसरं काही नाही. आणि आणखी सांगतो तुम्हाला, चुकलं तर बेशक तुम्ही आम्हाला तिघाला कोणालाही फोन लावून सांगा तुमचं चुकतंय, तुम्ही असा बदल करा. आम्ही निश्चित पायी खून भाऊंची परंपरा, भाऊची पताका खांद्यावरती घेऊन मिरवण्यासाठी आम्ही मला तत्पर आहोत. म्हणून आपणही सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती करतो. आज कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित झालेले आहेत, महाराष्ट्रच सगळं या ठिकाणी आज उपस्थित झालेलं आहे. आता एका गावाचं, एका पाहुण्याचं, एका मंडळीचं, एका महाराजांचं, एका गायकाचं, एका वादकाचं नाव घेणं शक्य नाही. म्हणून सगळेच आपण आलात, भाऊला आदरांजली श्रद्धांजली अर्पण केलात, म्हणून आम्ही सगळे तुमचे ऋणी आहोत.
आता सगळ्याला विनंती आहे, भोजन तयार आहे, भोजन केल्याशिवाय कुणी जाऊ नये. सुंदरशी अशी साऊंड सिस्टीम, हे मंडप आमचे माऊली दादा आणि संतोष भैया. माऊली दादा गोड अशी साऊंड सिस्टीम लावतात महाराज. ढाळेगावमध्ये गोड असं त्यांची सिस्टीम आहे, परिसरातही त्यांचं नाव झालं. पण आमचे माऊली दादा पेड म्हणले, महाराज भाऊचा कार्यक्रम आहे, किती साऊंड लावायचे, किती मंडप टाकायचे ते आम्हाला सांगा म्हणे. आम्ही दोघंजण ते मंडप आणि साऊंडचं बघून घेतो म्हणे. निष्काम पद्धतीने त्यांनी सेवा केली महाराज. एवढी गोड त्यांनी सेवा केलेली आहे. आमचे स्वयंपाक करणाऱ्या सगळ्या आमच्या माता भगिनी, आता प्रत्येकीचं नाव घेणं शक्य नाही, वारीसाठी दोनदाही वारीसाठी येतात. पालं ठोकणारी आमची सगळी मंडळी असतील महाराज, सगळे हे तरुण पोरं, आमचे आचारी शिवाजी मामा, हे सगळेजण आपण आहेत. सगळ्यांचं आता एक प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही, म्हणून आता सगळ्यांनी असं सहकार्य केलं आहे. इथं पुढं असं सहकार्य करा आणि तुमचा आशीर्वाद आम्हाला राहू द्या. आम्ही भाऊचं नाव घेऊन पुढं कार्य करू, फक्त तुमचा आम्हाला पाठिंबा राहू द्या, तुमचं सहकार्य राहू द्या. निश्चितच जेवढ्या काही भाऊच्या परंपरा आहेत तेवढ्या न खंडित होता आबादित आम्ही चालू ठेवण्याचा प्रयत्न करू, एवढीच तुम्हाला ग्वाही देतो आणि या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर कल्याण महाराज, गणेश महाराज दोघं चाल म्हणा. आणि ध्रुवपद कृष्णा महाराज लिंबवाडीकर आणि पाटील लेंडेगाव. सिंगल म्हणा. तुका म्हणे बुनादीचे, तुका म्हणे बुनादीचे, तुका म्हणे बुनादीचे, तुका म्हणे बुनादीचे, तुका म्हणे पुनादीचे, तुका म्हणे पुनादीचे, तुका म्हणे पुनादीचे, तुका म्हणे पुनादीचे. झाले साचे उजावणे,
ठाव पुशील